आणि शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चांवरती रोहित पवारांनी कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलंय। पक्ष जरी भाजपसोबत गेला तरी आपण जाणार नसल्याचं रोहित पवारांनी सांगितलंय आणि यावरती भाजपचे मंत्री नितेश राणेंनी मोठा दावा केलाय। 2019लाच रोहित पवार भाजपमध्ये जाणार होते असा दावा त्यांनी केलाय। त्यामुळे आता भाजप विरोधात आक्रमक पवित्रा घेणारे रोहित पवार खरंच भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत होते का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। पण उलटही होऊ शकतं। कसं? म्हणजे महाविकास आघाडीतच तुमचाही पक्ष राहील असं कशावरून? पक्षाचं मला सांगता येणार नाही। पक्ष हा वरच्या लेवलला हँडल केला जातो, निर्णय हे अनुभवी नेते घेतले जातात। मी तसा अनुभवामध्ये फार लहान आहे, विचारामध्ये नक्कीच काही प्रमाणात पक्का झालेलो आहे। त्यामुळे तो निर्णय जेव्हा त्या ठिकाणी घेतला जाईल, जो कदाचित घेतला जाणार नाही, त्यावेळेस मग माझा वेगळा निर्णय तिथं असू शकतो। म्हणजे तुम्ही भाजपाबरोबर तुम्ही कधी जाणार नाही? नाही जाणार। पण माझं म्हणणं आहे की 2019ला रोहित पवार येत होते ना भाजपबरोबर, सगळी बोलणी झालेली होती। म्हणून एवढं भारतीय जनता पक्षाबद्दल द्वेष हे रोहित पवारांच्या तोंडी चांगलं वाटत नाही। त्यावेळी अगर योग्य पद्धतीने सगळ्या घडी बसले असते तर आज भारतीय जनता पक्षाच्या एक आमदार म्हणून रोहित पवार काम करत असते। आणि म्हणून उगाचच्या मोठ्या वल्गना करण्यापेक्षा आपण आपल्या म्हणजे बोलतो ना लेवलमध्ये राहून राजकारण करायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।